नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स म्हणजे वस्तू व सेवा कर कायदा याविषयी माहिती घेणार आहोत. व्हॅल्यू ॲडेड टॅक्सची कल्पना अशी होती की सेंट्रल एक्साईज पुरतं जर बोलायचं झालं सुरुवातीला, खरेदी केलेल्या मालावरचं क्रेडिट वजा करून उत्पादित केलेल्या मालावर टॅक्स भरायची लायबिलिटी मॅन्युफॅक्चररची किंवा उत्पादकाची असायची. नंतरच्या काळामध्ये 1995 साली सेंट्रल गव्हर्नमेंटने सर्व्हिस टॅक्स किंवा सेवा कर लागू केला. हळूहळू सेवा कराची व्याप्ती वाढवत 2012 साली जवळजवळ सगळ्या वस्तूवर सेवा कराची आकारणी केंद्र सरकारकडून करण्यात येत होती. सेवा कर हा सुरुवातीला कुठल्याही लिस्टमध्ये समाविष्ट नव्हता, त्यामुळे रेसिड्युअरी पॉवर्स सेंट्रल गव्हर्नमेंटकडे टॅक्स लावण्याचे असल्यामुळं त्याच्या अंतर्गत सर्व्हिस टॅक्स ॲक्टची प्रोव्हिजन केलेली होती. आणि 2012 सालीचा जो फायनान्स ॲक्टमध्ये जे अमेंडमेंट केलं त्यानुसार बहुतेक सर्व गोष्टींच्यावर सेवा कर लागू झाला. फक्त निगेटिव्ह लिस्ट म्हणजे त्या लिस्टमध्ये ज्या वस्तू आहेत त्या सोडून सर्व सेवांच्यावर हा सेवा कर लागू झाला. आज व्हॅटची कल्पना सेंट्रल गव्हर्नमेंटने सेवा कराच्या बाबतीतही लागू केली. म्हणजेच एक्साईज ड्युटी जर व्यापाऱ्याला भरायची असेल तर त्याबरोबर खरेदी केलेल्या वस्तू त्याचबरोबर खरेदी केलेल्या सेवा यांच्यावर जो सेवा कर दिलेला असायचा आणि उत्पादित वस्तूवर जो एक्साईज ड्युटी दिलेला असता तोही आउटपुट टॅक्स भरताना म्हणजे उत्पादित वस्तूची उत्पादन केल्यानंतर जी एक्साईज ड्युटी भरायची ती भरण्यासाठी व्यापाऱ्याला खरेदी केलेल्या सेवा आणि वस्तूंच्या वरचा टॅक्सची वजावट मिळायची प्रोव्हिजन सेंट्रल गव्हर्नमेंटने त्यांच्या एक्साईज ॲक्टमध्ये केली. त्याला नवीन सेनव्हॅट असं नाव दिलेलं. त्यानंतर पुढं आता आणखी असं हे झालं की विक्री कर हा राज्य सरकारांचा विषय होता आणि एक्साईज ड्युटी आणि सर्व्हिस टॅक्स हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा विषय होता. त्यामुळे वस्तू त्या उत्पादित मालावरच सेंट्रल गव्हर्नमेंटला टॅक्स मिळायचा. वस्तू उत्पादन झाल्यानंतर ती कंझ्युमरला जाईपर्यंत ती होलसेलर, त्याच्यानंतर सेमी होलसेलर, रिटेलर आणि कंझ्युमर असे 4-5 टप्प्यामध्ये येऊन जात होते. आणि त्या टप्प्यामध्ये वस्तूची किंमत म्हणजे 100 रुपयाची वस्तू जर कारखानदारांनी होलसेलरला विकली तर ती कंझ्युमरला मिळेपर्यंत तिची किंमत 200 रुपयाच्या आसपास होत असे. आणि या 200 रुपयावर सेंट्रल गव्हर्नमेंटला कुठलाही टॅक्स मिळायचा नाही. हा त्यांच्या त्या स्कीममधला ड्रॉबॅक होता. तर हा ड्रॉबॅक कसा काढून टाकता येईल याचा विचार सुरू झाला. त्याचबरोबर स्टेट गव्हर्नमेंट्सला विक्रीवर वस्तूचा कर मिळायचा, परंतु सर्व्हिस सेक्टर जे होतं त्याचा व्याप्ती 1995 नंतर जवळजवळ 1912 पर्यंत खूप मोठी व्याप्ती वाढलेली होती आणि मोठ्या प्रमाणावर रेव्हेन्यू त्यामध्ये इन्व्हॉल्व होता, परंतु तो रेव्हेन्यू राज्य सरकारांना मिळायचा नाही. त्याचबरोबर एखादी ॲक्टिव्हिटी ही वस्तूची विक्री आहे की सेवा आहे याच्याविषयी बरेचसे वाद केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्यामध्ये होते. आणि ह्या सगळ्या गोष्टींना आणि केंद्र सरकारालाही वस्तूच्या उत्पादित मालावर टॅक्स मिळायचा, परंतु पुढच्या वाढीव किमतीवर टॅक्स मिळायचा नाही. याच्यावर काहीतरी तोडगा काढायचा म्हणून जगभरामध्ये GST गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स कंबाईन करून टॅक्स लावायची ही प्रक्रिया आपल्या देशामध्ये सुरू केलेली होती. आता हा जो वस्तू व सेवा कर आपल्या देशामध्ये लागू झाला त्याची तारीख आहे 1 जुलै 2017, परंतु याची तयारी अगदी खूप पूर्वीपासूनच आपल्या देशामध्ये सुरू झालेली होती. याची पूर्वपीठिका म्हणून व्हॅल्यू ॲडेड टॅक्सची अंमलबजावणी सक्सेसफुली यशस्वीरित्या आपल्या देशातील वेगवेगळ्या राज्य सरकारांनी केलेली होती. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या बाबतीत एक्साईजमध्येही ही
व्हॅल्यू ॲडेड टॅक्सची कल्पना राबवलेली होती. आता ही जी नवीन कर प्रणाली आहे, वस्तू व सेवा कर प्रणाली, याचं ध्येय वाक्य असं आहे, एक देश एक कर व एक बाजारपेठ. हा महत्त्वाचा बदल या कर प्रणालीने अपेक्षित आहे. तर हा कर सुधारणेतला आपला स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीतला आपल्या देशातल्या कर सुधारणेतला हा अत्यंत असा महत्त्वाचा हा टप्पा ही गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स प्रणाली आहे. कारण यामध्ये घटनेमध्ये खूपच अशा मूलभूत प्रकारचे बदल करावे लागलेले आहेत. ते काय आहेत आपण बघणार आहोत. आणि या कर प्रणालीचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे ही संपूर्ण कर प्रणाली ही डिजिटल स्वरूपात इंटरनेट वेब बेस्ड माध्यमातून राबवण्यात येत आहे. त्यामुळं जे काही कंप्लायन्सेस वगैरे करायचे ते सर्व ऑनलाईन कंप्लायन्सेस असल्यामुळं साहजिकच ही प्रणाली पारदर्शक, प्रगतीकडे नेणारी, सुलभ आणि भ्रष्टाचार कमी करणारी अशा पद्धतीची ही प्रणाली आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता याची सुरुवात जी झाली ती घटना दुरुस्ती, केंद्र सरकारने 121 घटना दुरुस्ती कायदा मंजूर करून घेतला संसदेमध्ये, संसदेच्या दोन्ही सभागृहांनी. त्याचबरोबर मोर दॅन 50% स्टेटनी त्याला मान्यता दिली आणि 121 घटना दुरुस्ती कायदा अंमलात आला. यामध्ये महत्त्वाचा जो बदल करण्यात आला तो असा होता की राज्य घटनेचं मध्ये एक नवीन कलम ॲड केलं, 246A. या कलमानुसार काय केलं की पूर्वी केंद्र सरकारला सेवावर टॅक्स लावायचा अधिकार होता आणि वस्तूच्या उत्पादनावर टॅक्स लावायचा अधिकार होता. तर राज्य सरकारांना वस्तूच्या विक्रीवर टॅक्स लावण्याचा अधिकार होता. तर हे दोन्ही गोष्टी कंबाईन एकत्र केल्या आणि दोन्ही सरकारांना, केंद्र सरकार त्याचप्रमाणे वेगवेगळी राज्य सरकार यांना वस्तू व सेवा या दोघांच्यावरही टॅक्स लावण्याचे समसमान अधिकार या नवीन घटना दुरुस्तीने 246A अनुसार देण्यात आले. तर केंद्र सरकारला वस्तूंच्यावर राज्यांतर्गत म्हणजे एका राज्यामध्ये टॅक्स लावण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय वस्तू सेवा कर कायदा, ज्याला सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स किंवा CGST 2017 हा संसदेने मंजूर केला. त्याचबरोबर आंतरराज्यीय म्हणजे दोन राज्यामधल्या व्यापारामध्ये जर टॅक्सला वस्तू आणि सेवा किंवा दोन्हीवर जर टॅक्स लावायचा असेल तर त्याच्यावर टॅक्स लावण्याचे अधिकार हे केंद्र सरकारकडे असल्यामुळं केंद्र सरकारने संसदेने आंतरराज्यीय वस्तू व सेवा पुरवठ्यावर कर लावण्यासाठी समन्वित वस्तू व सेवा कर कायदा 2017 म्हणजे इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट 2017 हा संसदेत मंजूर केला. त्याचबरोबर केंद्र शासित प्रदेशांना टॅक्स लावण्याचे अधिकारही केंद्र सरकारकडे आहेत. केंद्र शासित प्रदेश वस्तू व सेवा कर कायदा 2017 द युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट 2017 हा पारित केला. त्याचबरोबर केंद्र सरकारने राज्यांना 5 वर्ष नुकसान भरपाई करण्याची जे आश्वासन दिले होतं ती नुकसान भरपाई केंद्र सरकारने कशातून द्यायची तर त्यासाठी त्यांनी एक नवीन कायदा राज्यांना नुकसान भरपाई देता येण्यासाठी वस्तू व सेवा कर राज्यांना नुकसान भरपाई कायदा 2017 हाही संसदेमध्ये पारित केला. द गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स कंपेन्सेशन टू स्टेट्स ॲक्ट 2017 असे 4 कायदे एप्रिल 2017 मध्ये संसदेमध्ये पारित करण्यात आले. त्याचबरोबर राज्यांनाही वस्तू व सेवा पुरवठा किंवा दोन्हीच्या पुरवठ्यावर टॅक्स लावण्याचा अधिकार देण्यात आलेले 246A घटना दुरुस्ती अन्वये होते. त्यामुळे वेगवेगळ्या राज्य सरकारांनी आपापल्या लेजिस्लेचर्समध्ये विधानमंडळांमध्ये वस्तू व सेवा राज्य वस्तू व सेवा कर कायदे आपल्या राज्यांसाठी मंजूर केले. त्यामध्ये फक्त जम्मू व काश्मीर राज्याचा समावेश नव्हता. जम्मू व काश्मीरने तो कायदा 7 जुलै 2017 मंजूर केला आणि 8 जुलैपासून जम्मू काश्मीर राज्यामध्ये वस्तू व सेवा कर कायद्याची अंमलबजावणी झाली. इतर सर्व राज्यांनी 1 जुलैच्या पूर्वीच हे कायदे मंजूर केलेले होते.
म्हणून जम्मू काश्मीर वगैरे इतर सर्व राज्य सरकारांनी हा कायदा 1 जुलै 2017 पासून पूर्णपणे पूर्ण रीतीने अंमलबजावणी सुरू केली. जम्मू काश्मीरमध्ये ती अंमलबजावणी 8 तारखेपासून सुरू झाली. आपण मगाशी बघितलं की पूर्वीची जी कर प्रणाली होती त्यामध्ये मुख्यतः सेवा पुरवठ्यावर सेवा कर आणि उत्पादित वस्तूवर उत्पादन शुल्क आणि आयातीवर आयात शुल्क लावण्याचे अधिकार केंद्र शासनास आहेत, तर वस्तूंच्या विक्रीवर तसेच जकात, मनोरंजन, लॉटरी, जुगार इत्यादीवर कर लावण्याचे अधिकार राज्य सरकारांना होते. नवीन कर प्रणालीमध्ये जे जर आपण ठळक वैशिष्ट्ये जर बघितले तर वस्तू व सेवा ह्या दोन्हींच्यावरही दोन्ही सरकारांना टॅक्स लावायचे अधिकार या घटना दुरुस्ती अन्वये प्राप्त झालेले आहेतच. त्याचबरोबर याचं महत्त्वाचं पॅराडाईम शिफ्ट ज्याला आपण म्हणू तो असा होता की पूर्वीचे जे टॅक्स होते, ज्या राज्यामध्ये माल उत्पादन व्हायचा किंवा इम्पोर्ट व्हायचा आणि ज्या राज्यातून त्या मालाची विक्री व्हायची त्या राज्याला विक्री कर मिळायचा. परंतु नवीन कर प्रणालीमध्ये ज्या राज्यामध्ये शेवटचा कंझ्युमरच्या हातात तो माल जातो आणि नंतर पुन्हा त्याची पुढे विक्री होत नाही, तो कंझ्युम होतो, त्या स्टेटला हा टॅक्स मिळतो. हा खूप महत्त्वाचा बदल ह्या नवीन कर प्रणालीमध्ये होता. त्यामुळं जे उत्पादन एखाद्या व्यापाऱ्याला किंवा व्यावसायिकाला जर करायचं झालं उत्पादकाला, तर तो कुठल्या राज्यामध्ये किती टॅक्स आहे त्या वस्तूवर किंवा काय याचा विचार न करता त्याला सोयीच्या दृष्टीने ज्या राज्यात उत्पादन करणं शक्य असेल, म्हणजे जिथं कच्चा माल, वीज, पाणी, रस्ते या सगळ्या मूलभूत सुविधा त्याला वस्तूचं उत्पादन करण्यासाठी ट्रेन मॅन पॉवर हे सगळं जिथं त्याला मिळेल त्या राज्यामधूनच तो वस्तूचं उत्पादन करायचा निर्णय घेऊ शकतो. त्याचबरोबर ज्या राज्यामध्ये वस्तूंना डिमांड आहे त्याच राज्यातून तो वस्तूची कंझ्युमरला विक्री करू शकतो. पूर्वीच्या कायद्यामध्ये बरेच असे दोष होते की ते या नवीन कर प्रणालीमध्ये पूर्णरित्या काढून टाकण्यात आलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा दुसरा भाग म्हणजे राज्यामध्ये कर युद्ध चालू असायचं. उदाहरणार्थ आपण बघितलं की मोटर व्हेकल्स महाराष्ट्र आणि दिल्ली, हरियाणा या राज्यामध्ये मोटर व्हेकलचा खप मोठ्या प्रमाणावर होता. महाराष्ट्रामध्ये मोटर व्हेकलवर साधारण 15% आसपास कर होता. परंतु बाजूचे राज्य जे केंद्रशासित प्रदेश दमण म्हणा किंवा मध्य प्रदेश म्हणा, इथं मोटर व्हेकलचा खप ही राज्य छोटी होती, परंतु त्यांनी महाराष्ट्राचा टॅक्स आपल्याला मिळावा म्हणून मोटर व्हेकलवर मुद्दाम कमी कर ठेवलेला होता. त्यामुळे बरेचसे मोटर व्हेकलचे डीलर जे होते ते दमण, दीव किंवा मध्य प्रदेश इथून गाड्याची विक्री करायची. ऍक्च्युअल गाड्याचे कंझ्युमर्स हे महाराष्ट्रामध्ये असायचे. हे कशामुळे व्हायचं तर वेगवेगळ्या राज्यांना कर लावण्याचे वेगवेगळे अधिकार होते. एखाद्या गाडीवर 5% कर लावत होता, तेच दुसरं राज्य त्याच्यावर 15% लावत होतं. हे कर युद्ध राज्यामध्ये आपल्याकडं व्यापार खेचायचं किंवा आर्टिफिशियली ज्याला आपण कृत्रिमरित्या हे जे प्रकार होता हा थांबवण्यासाठी ह्या जीएसटी मध्ये देशभर एकच कर आहे, एकच बाजार, एकच कर. त्यामुळं सगळ्या राज्यांमध्ये एकच कर असल्यामुळं कुठल्याही राज्याला तो कर कमी करता येत नाही किंवा वाढवता येत नाही. त्यामुळं हे ऑटोमॅटिक जे कर युद्ध होतं राज्यामध्ये ते समाप्त झालं. दुसरं काय होतं की कॅस्केडिंग इफेक्ट टॅक्सचा असायचा, कारण करावर कर लावला जायचा. एक्साईज आणि सर्व्हिस टॅक्सवर सेल टॅक्स लागायचा. तसंच खरेदी केलेल्या मालावर जो विक्री कर भरला जायचा त्याची वजावट न मिळता व्यापाऱ्याला त्याच्यावर एक्साईज ड्युटी भरावी लागायची. म्हणजे हे जे करावर कर लागण्याचं होतं, ही जी नवीन प्रणाली आहे याच्यात भरलेल्या संपूर्ण कराची वजावट मिळते आणि नवीन म्हणजे जे मूल्यवर्धन झालेलं आहे किंवा विक्रीची जी किंमत आहे त्याच्यावर टॅक्स भरायचा आणि खरेदी केलेल्या वस्तू व सेवावरच्या कराची वजावट घ्यायची. अशा पद्धतीची ही कर प्रणाली असल्यामुळं करावर कर, टॅक्सवर टॅक्स जो लागत होता, टॅक्सचा जो कॅस्केडिंग इफेक्ट होता तो थांबला आणि त्याच्यामुळे पर्यायानेच वस्तूच्या किमती कमी होण्यामध्ये या कायद्याने मदत केली. हा महत्त्वाचा व्यापाऱ्यांच्या दृष्टीने आणि कंझ्युमरच्या दृष्टीने हा हे आहे बदल आहे.
दोन्ही राज्यांना वस्तू व सेवा कर पुरवठ्यावर राज्यांना तसेच केंद्रांना टॅक्स लावण्याचा अधिकार मिळालेला आहे. तर याच्यामध्ये टॅक्सचे रेट काय आहे तर ते आपण बघू. तर शून्य करदायित्व असलेला पुरवठा, झिरो रेटेड सप्लाय ही एक कल्पना आहे. ही फक्त एक्सपोर्टच्या बाबतीत किंवा डीम एक्सपोर्टच्या बाबतीतच आहे. दुसरा आहे करमुक्त सप्लाय, ज्याला एक्झम्प्टेड सप्लाय असं आपण म्हणतो किंवा एक्झम्प्टेड करमुक्त पुरवठा. यामध्ये रोजच्या जीवनातल्या आपल्याला लागणाऱ्या वस्तू जसा दूध, भाजीपाला, फळं, ताजी फळं आणि अन्नधान्य, प्रामुख्याने या वस्तूंचा याचा ज्या सर्वसामान्य लोकांना रोजच्या जीवनावश्यक अशा वस्तू आहेत अशा वस्तू त्याला एक्झम्प्टेड सप्लाय, करमुक्त पुरवठा असं म्हटलं जातं. आणि शून्य करदायित्व असलेला पुरवठा म्हणजे एक्सपोर्ट किंवा डीम्ड एक्सपोर्ट, यामध्ये याचा शून्य करामध्ये त्याचा समावेश होतो. त्यानंतर जे कराचे दर आहेत ते 5%, 12%, 18% आणि 28% हे सामान्यतः कराचे दर जीएसटी मध्ये ठेवलेले आहेत. 5% 2.5% राज्याचा कर असतो, 2.5% सेंट्रल गव्हर्नमेंटचा कर असतो, 12% 6% राज्यांचा, 6% केंद्र सरकारचा. असे बिलामध्ये 2 कॉलम करून हा टॅक्स भरायचा असतो. हे जे रेट आहेत 5, 12, 18 आणि 28 हे सीजीएसटी आणि एसजीएसटी मिळून दोन्ही आहेत. आयजीएसटी असेल तर एकच कर भरायचा, म्हणजे तिथं डिव्हिजन राज्य आणि केंद्र सरकारचं वेगवेगळं करायची गरज नाही. तिथं 5%, 12%, 18% किंवा 28 हा एकच कर भरायचा. परंतु राज्यांतर्गत एकाच राज्याच्या मध्येच जर विक्री असेल तर मात्र केंद्र सरकारचा सीजीएसटी आणि स्टेट गव्हर्नमेंटचा एसजीएसटी असे 2 बिलामध्ये वेगवेगळे भाग दाखवून हा जो रेट आहे याच्या निम्मा रेट, निम्मा केंद्राला आणि निम्मा राज्यांना, अशा पद्धतीने बिलामध्ये योजना करायची असते. त्यामुळं कराचे रेट कमी झाले. आणि हे जे रेट आहेत हे जे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स काउन्सिल आहे याच्या रिकमेंडेशन नुसार केंद्र सरकार सेंट्रल सेल्स टॅक्स, सेंट्रल सीजीएसटी मध्ये किंवा आयजीएसटीच्या बाबतीत निर्णय घेतं. त्याचबरोबर युनियन टेरिटरीज एसजीएसटीच्या बाबतीत निर्णय घेतं. तर एसजीएसटीच्या बाबतीत स्टेट गव्हर्नमेंट निर्णय घेतं. परंतु हे जे निर्णय, जे रिकमेंडेशन गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स काउन्सिलने केलेले आहेत हे बाइंडिंग आहेत, म्हणजे याच्या व्यतिरिक्त वेगळा निर्णय सरकारांना घेता येत नाही. त्यामुळं कराचे दरांची निश्चिती आणि सुसूत्रीकरण झालेलं आहे. त्यामुळं करयुद्ध थांबलेलं आहे, हे आपण मगाशी बघितलं. सगळ्यात महत्त्वाची याच्यातली बाब म्हणजे राज्यांमध्ये वाद उत्पन्न होऊ नयेत, कायदा वेगवेगळे असू नयेत वगैरे, आणि रेट काय असावेत हे सगळं ठरवण्यासाठी, कायदे कसे असावेत, मॉडेल लॉ कसा असावा, हे सगळ्या प्रकारचे निर्णय घेण्यासाठी गव्हर्नमेंटला, स्टेट गव्हर्नमेंटला तसंच सेंट्रल गव्हर्नमेंटला ॲडव्हाइस देण्यासाठी, सल्ला देण्यासाठी जीएसटी काउन्सिल नावाचं एक नवीन काउन्सिल या घटनेच्या 279 कॅपिटल ए 279 कॅपिटल ए हा नवीन सेक्शन इन्सर्ट करून जीएसटी काउन्सिल ही घटनादत्त समिती किंवा काउन्सिल या जीएसटीच्या परिचालनासाठी, स्मूथ रनिंगसाठी निर्माण करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर हे सगळे जे व्यवहार आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर संपूर्ण देशभर मॅन्युअली पूर्वीच्या पद्धतीनं जे मोठ्या प्रमाणावर पूर्वी होत होतं ते शक्य नव्हतं. त्यामुळं हे सगळं नेटवर्कच्या माध्यमातून करायचं असं सुरुवातीपासूनच प्लॅनिंग होतं. त्याच्यासाठी जीएसटीएन, संगणकीकरण व नेटवर्क, इंटरनेटच्या माध्यमातून संपर्क व व्यवहार करण्यासाठी ही नवीन जीएसटीएनची कल्पना, जीएसटी नेटवर्कची कल्पना या कायद्यात राबवलेली आहे. आणि हा या कर प्रणालीचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल. जीएसटी काउन्सिल आणि जीएसटीएन ह्या 2 फार महत्त्वाच्या बाबी या कायद्यामध्ये आहेत. तर ही जी संगणक प्रणाली आहे अत्यंत आधुनिक अशी संगणक प्रणाली आहे. गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स नेटवर्क जीएसटीएन मुळे व्यवहारामध्ये पारदर्शकता, गतिमानता आणलेली आहे आणि त्याचबरोबर भ्रष्टाचाराला आणि कर चुकवेगिरीला आळा हा महत्त्वाचा या कर प्रणालीचा फायदा आहे. या जीएसटीएनच्या माध्यमातून हे शक्य झालेलं आहे. आता याची अंमलबजावणी कसं करायची, कारण पूर्वी तर विक्री कर कायदे राज्य सरकार राबवत होतं. सर्व्हिस टॅक्स आणि उत्पादन शुल्क किंवा एक्साईज
हे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे होतं. जे छोटे व्यापारी आहेत ते 90% छोटे व्यापारी ज्यांचा टर्नओव्हर साधारण 2 कोटीच्या आत आहे असे सगळे व्यापारी 90%पर्यंतचे व्यापारी राज्य सरकारांच्या पूर्वीचे जे विक्री कर विभाग होते त्यांनी त्यांचा पाठपुरावा करायचा, त्यांच्यावर कंट्रोल ठेवायचा आणि 10%चे जे व्यापारी होते त्यांच्यावर केंद्र सरकारने नियंत्रण ठेवायचं आणि 2 कोटीच्या वरचे जे व्यापारी आहेत त्या सर्व व्यापाऱ्यांची समसमान वाटणी, निम्मे व्यापारी केंद्र सरकारकडे, निम्मे व्यापारी राज्य सरकारांकडे, अशा पद्धतीने याची वाटणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जे 1.5 कोटीच्या आत टॅक्स म्हणजे ज्यांचा टर्नओव्हर आहे असे जे छोटे व्यापारी आहेत यांना सारखे रिटर्न भरावं लागणं किंवा कंप्लायन्स करणं किंवा सारखे दर महिन्याला पैसे भरणे या कटकटीतून वाचवण्यासाठी त्यांच्यासाठी कंपोजिशन स्कीम किंवा ज्याला आपण तडजोड योजना म्हणू अशा पद्धतीची योजना लागू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत व्यापाऱ्यांना 3 महिन्यातून एकदाच कर भरायचा आणि आता सध्याच्या याच्याप्रमाणे वर्षाच्या शेवटी रिटर्न भरायचा आहे. 3 महिन्यातून एकदा कर हा त्या महिना म्हणजे पहिले म्हणजे एप्रिल मे जून समजा ही तिमाही संपली तर जुलैच्या 18 तारखेपर्यंत त्याला कर भरायचा आणि अॅन्युअल रिटर्न म्हणजे वार्षिक विवरणपत्र त्याला 31 डिसेंबर पुढच्या वर्षाचं जे 31 डिसेंबर आहे आर्थिक वर्षाच्या पुढच्या वर्षाचं त्या 31 डिसेंबरच्या आत त्याला अॅन्युअल रिटर्न भरायचं असतं. अशा पद्धतीनं ही कर प्रणाली राबवण्यात येते. आता कुठलीही कर प्रणाली राबवण्याच्यासाठी काही थ्रेशोल्ड लिमिट ठेवावं लागतं रजिस्ट्रेशनचं, कारण सगळ्याच अगदी तळापासून प्रत्येकाला रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नसते, तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांना फॉलोअप करणंही शक्य नसतं. म्हणून मग थ्रेशोल्ड लिमिट जे रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असतं. तर हे जे थ्रेशोल्ड लिमिट आहे हे नॉर्थ ईस्टर्न स्टेट जर सोडले, त्याला स्पेशल स्टेट्स म्हणतो आपण, त्या स्टेटच्या व्यतिरिक्त इतर राज्यांसाठी 20 लाख रुपयांचं हे लिमिट आहे. म्हणजे वर्षामधला फायनान्शियल इयरमधला टर्नओव्हर जर 20 लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर अशा प्रत्येक व्यावसायिकाला, पुरवठादाराला वस्तू किंवा सेवा किंवा दोन्ही असेल त्यांना त्या राज्यामध्ये ज्या राज्यातून त्यांचा व्यवसाय चालतो, जिथून सप्लाय होतो त्या राज्यामध्ये त्यांना नोंदणी दाखला घेणं आवश्यक आहे. पूर्वीच्या कायद्याखाली जे व्यापारी नोंदीत होते त्यांना ऑटोमॅटिकच नवीन जीएसटी मध्ये नोंदणी क्रमांक देण्यात आलेले आहेत. ही विशेष राज्य जी आहेत नॉर्थ ईस्टर्न स्टेट तिथं मात्र ही मर्यादा 10 लाखाची ठेवण्यात आलेली आहे. जर एखादी व्यापारी जर अनेक राज्यामध्ये व्यवसाय करत असेल तर त्या प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळा नोंदणी दाखला त्याला जीएसटी ऍक्ट खाली घेणं आवश्यक आहे. कारण कसं की हा टॅक्स केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमध्ये विभागला जातो. ज्या राज्यामध्ये माल कंझ्युम होतो त्या राज्याला तो टॅक्स मिळतो, त्यामुळे त्या राज्यामध्ये रजिस्ट्रेशन घेणं आवश्यक आहे. आता आपल्या मनात साहजिकच प्रश्न राहतो की याच्यातून कोण कोण मुक्त आहेत. तर गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्समध्ये जर बघितलं, गुड्सची व्याख्या जर आपण बघितली तर ऑल मटेरियल्स अँड आर्टिकल्स आर इन्क्लुडेड इन गुड्स अँड मटेरियल आणि गुड्सच्या व्यतिरिक्त जे काय असेल ते सगळं सर्व्हिसेस आहे. म्हणजे ह्या कायद्याचा दायरा किंवा ज्याला आपण आवाका म्हणू हा खूप मोठा आवाका आहे. तरी त्यामधून शेतकरी आणि नोकरदार वर्ग या कायद्याच्या कक्षेत येत नाही, तर त्यांना वगळण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण बघितलं की स्पेशल स्टेट सोडून इतर राज्यामध्ये 20 लाखाच्या आत ज्यांची वार्षिक उलाढाल आहे अशा छोट्या लोकांना हा कर भरावा लागत नाही आणि स्पेशल स्टेटमध्ये ती मर्यादा 10 लाखाची आहे. मगाशी आपण बघितलं की भाजीपाला, अन्नधान्य, डाळी, दूध इत्यादी जीवनावश्यक वस्तूवर कर नाही, म्हणजे एक्झम्प्टेड आहे, ते एक्झम्प्टेड सप्लायमध्ये आहेत. त्याचबरोबर कराचे दरही आपण बघितले 0% म्हणजे एक्सपोर्टवर, डीम्ड एक्सपोर्टवर आणि 5%, 12%, 18%, 28% असे कराचे दर आहेत. त्याचबरोबर महागड्या आणि चैनीच्या वस्तू आहेत त्याच्यावर 28% कर आहे आणि काही मालावर जसं मोटारी, तंबाखू, गुटखा सेस आहे तो राज्यांना नुकसान भरपाई गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स कम्पेन्सेशन टू स्टेट्स हा जो ऍक्ट आहे त्याच्या अंतर्गत सेस लावला जातो. हा सेस अगदी मोठ्या प्रमाणावर हा सेस आहे, याच्यातून राज्यांना कम्पेन्सेशन दिलं जातं. तर हा सेस लावण्याचं
सुद्धा काही कमोडिटीवर, थोडक्या कमोडिटीवर, त्याला लक्झरी आयटम्स म्हणून त्यांच्यावर आहे. आता जुने जे राज्याचे विक्री कर कायदे होते किंवा केंद्र सरकारचा एक्साईज ऍक्ट होता, तर तो राज्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मद्य आणि पेट्रोलियम म्हणजेच पेट्रोल, क्रूड, डिझेल, एव्हिएशन टर्बाईन फ्युएल यांच्यावर पूर्वीच्या कायद्यानुसारच विक्री कर लागू होतो. त्याचबरोबर लिकर आहे, म्हणजे पोर्टेबल लिकर ज्याला आपण पिण्यायोग्य जी दारू आहे किंवा पिण्याची जी दारू आहे त्याच्यावरही मूल्यवर्धित कर कायदा लागू. सेंट्रल गव्हर्नमेंटचं एक्साईज ड्युटी आणि सर्व्हिस टॅक्स हे प्रामुख्याने 2 कायदे या कायद्यामध्ये मर्ज झालेले आहेत आणि राज्य सरकारांचा विक्री कर कायदा मर्ज झालेला आहे. त्याचबरोबर राज्य सरकार जे महापालिकेंना सेस लावण्याचे किंवा लोकल टॅक्स लावण्याचे, LBT किंवा ज्याला आपण अट्रॉय लावण्याचे अधिकार जे राज्यांनी आपापल्या नगरपालिकांना किंवा ग्रामपंचायतींना दिलेले होते, ते कायदे याच्यात मर्ज झालेले आहेत. त्याच्यामुळे आता लोकल टॅक्स राज्यांना लावण्याचा अधिकार नाही. तो कायदा मूल्यवर्धित गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, वस्तू व सेवा कर कायद्यामध्ये विलीन झालेला आहे किंवा करण्यात आलेला आहे. आता प्रत्येक व्यावसायिकांच्या वेळेला मालाची विक्री करतात त्यावेळेला त्याला ₹200च्या वर जर एक विक्री असेल तर त्या प्रत्येक विक्रीचं बिल ऑफ सप्लाय जर देणं आवश्यक आहे. परंतु हेच जर कुठलाही व्यवसाय अगदी ₹1 जरी माल असेल तो व्यवसाय टू व्यवसाय म्हणजे बिझनेस टू बिझनेस असेल, म्हणजे एका नोंदित व्यापाऱ्याने दुसऱ्या नोंदित व्यापाऱ्याला जर माल विकला तर त्याला टॅक्स इनव्हॉइस बनवणं गरजेचं असतं. कारण त्या टॅक्स इनव्हॉइस या डॉक्युमेंटच्या आधारे त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट, ज्याला आपण ITC थोडक्यात असं म्हणू, किंवा खरेदी केलेल्या वस्तू आणि सेवांच्या वर जो त्यांनी टॅक्स भरलाय त्याचं क्रेडिट ह्या इनव्हॉइसच्या आधारे, त्याला टॅक्स इनव्हॉइसच्या आधारे घेता येतं. परंतु अनोंदित व्यक्तींना किंवा व्यावसायिकांना जर सप्लाय असेल तर त्याला बिल ऑफ सप्लाय देणं गरजेचं आहे. मग ₹200च्या आजच्या विक्रीचं काय करायचं? ₹200च्या आजची जी दिवसभराची विक्री असेल त्या विक्रीचं रात्री धंदा बंद होण्याच्या वेळेला एकत्रित करून एकच बिल व्यापाऱ्याने फाडलं तरी चालतं. दुसरा महत्वाचा अलीकडेच जे उद्यापासून जो बदल लागू होतोय तो असा आहे की 50 कोटी किंवा अधिक उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांना वेबसाईटवरच इनव्हॉइस अपलोड करायचं आहे, त्याशिवाय त्याला मालाची विक्री करता येत नाही. ज्यांची उलाढाल मागच्या वर्षामध्ये 50 कोटी किंवा अधिक आहे अशा सर्व व्यापाऱ्यांना ही सक्तीचं करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर कर चुकवेगिरीला आळा बसवण्यासाठी ई-वे बिलाची कन्सेप्ट या कायद्यामध्ये आणलेली आहे. 50,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त किमतीचा मालाची जर वाहतूक करायची असेल गाडीने, व्हेकलने, मोटार असेल, जहाज असेल, रेल्वे असेल तर त्यासाठी ई-वे बिल आवश्यक आहे, ही तरतूद करण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या राज्यांच्या बॉर्डर्सवर सीमा तपासणी नाके, बॉर्डर चेकपोस्टही नेमलेले आहेत आणि हे सगळं ऑनलाईन ई-इन्व्हॉइसिंग आणि 50 कोटीच्या वर जे आहे ते आपण बघितलं. त्याचबरोबर ई-वे बिल हे ऑनलाईन तयार करायचं, ते तयार करण्याची जबाबदारी जो ट्रान्सपोर्टर आहे किंवा माल विक्री करणारा किंवा खरेदी करणारा या तिघापैकी कोणी एकाने केलं तरी चालतं. अशा पद्धतीच्या तरतुदी या कायद्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. आपण मगाशीच बघितलं की कंपोजिशन म्हणजे जे 1.5 कोटीच्या आत ज्यांची उलाढाल आहे असे राज्यातल्या राज्यात वस्तूंची खरेदी विक्री करणारे किंवा सेवा देणारे व्यापारी आहेत. सेवामध्ये फक्त रेस्टॉरंटच्या सेवा याच्यात आहेत कंपोजिशन स्कीममध्ये. बाकी गुड्सच्या बाबतीत 1.5 कोटीच्या आत 1.5 कोटीपर्यंत टर्नओव्हर असणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांना ही ऐच्छिक स्कीम आहे, तडजोड योजना. ज्याला स्वीकारायची ते स्वीकारू शकतात. एकदा स्वीकारली तर वर्ष संपेपर्यंत ती स्कीम त्याला स्वीकारावं लागते किंवा त्याचा टर्नओव्हर जोपर्यंत 1.5 कोटीच्या वर होत नाही तोपर्यंत तो त्या स्कीममध्ये राहू शकतो. या स्कीममध्ये सुटसुटीतपणा आहे की सरळ टॅक्स भरणा करणं सोपं आहे. विवरणपत्र वर्षातून एकदाच भरायचं आहे.
कर तिमाहीतून एकदा भरायचा आहे. आता नवीन केंद्र सरकार म्हणजे या गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स मध्ये नवीन असे बदल करण्यात आलेत की 5 कोटीच्या खाली उलाढाल असणारे जे व्यावसायिक आहेत, पुरवठादार आहेत, अशा सर्वांनी दर महिन्याला पेमेंट करायचं. पण विवरणपत्र मात्र GSTR 3B मध्ये, हे विवरणपत्राचा नमुना आहे. GSTR 3B हे विवरणपत्र त्यांनी 3 महिन्यातून एकदाच भरायचं. कर मात्र दर महिन्याला भरायचं. दर महिन्याच्या 20 तारखेच्या आत कर भरणा करणं आवश्यक आहे. आणि 5 कोटी व त्याच्यावर उलाढाल असणाऱ्या व्यापारी किंवा व्यावसायिक किंवा पुरवठादारांनी दर महिन्याला पेमेंट करायचं आणि दर महिन्याला GSTR 3 मध्ये विवरणपत्र भरण्याची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. त्याचबरोबर GSTR 9 हे वार्षिक विवरणपत्र आहे. हे सर्व व्यापाऱ्यांना भरणं, व्यावसायिकांना किंवा पुरवठादारांना भरणं आवश्यक आहे. ते 31 डिसेंबरच्या आत सर्वांनी भरायचं असतं. पुढचं वर्ष, फायनान्शियल वर्ष संपल्यानंतर पुढच्या वर्षाच्या 31 डिसेंबरच्या आत वार्षिक विवरणपत्र, ॲन्युअल रिटर्न भरणं गरजेचं आहे. आणि हे सगळं ऑनलाईन पद्धतीनंच करायचं. टॅक्स ऑनलाईन भरायचा, विवरणपत्र ऑनलाईन भरायचे. फक्त 10,000च्या आत जर कर भरणा करायचा असेल तर तो ओव्हर द काउंटर करता येतो त्याहीसाठी, परंतु चलन मात्र तुम्हाला कॉम्प्युटरवर जनरेट करावं लागतं. त्यामुळं जवळजवळ सर्वच कर भरणा सुद्धा बँकेतून ऑनलाईनच होतो. परतावा, जे व्यापारी मालाचा एक्सपोर्ट करतात किंवा जे व्यापारी CGN मध्ये आहेत किंवा ज्यांचं रिव्हर्स ड्युटी स्ट्रक्चर, म्हणजे ज्यांचं जे कंझ्युम माल आहे तो हायर रेटनी टॅक्सेबल आहे, 18% किंवा 28%, परंतु उत्पादित वस्तूवर मात्र कमी टॅक्स आहे, अशा व्यापाऱ्यांचं इनपुट टॅक्स क्रेडिट शिल्लक राहतं. किंवा एक्सपोर्ट झिरो रेटेड असल्यामुळं, टॅक्स नसल्यामुळं इनपुट्सवर भरलेला कर तिथं शिल्लक राहतो. तर असा परतावा अशा व्यापाऱ्यांनाच मिळू शकतो. तो फक्त वर्ष संपल्यानंतर 2 वर्षापर्यंतच मिळू शकतो. हा महत्त्वाची गोष्ट सर्व व्यापाऱ्यांनी लक्षात ठेवायची आहे. 2 वर्ष संपल्यानंतर तुम्ही परतावा क्लेम करू शकत नाही. आणखी महत्त्वाची तरतूद अशी आहे की मूळ स्रोतास कर गोळा करणे किंवा वसूल करणे, टॅक्स कलेक्शन ॲट सोर्स किंवा टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स, अशा पद्धतीची संकल्पना आहे. म्हणजे ज्यांनी पुरवठा घेतला आहे सोर्सला त्याला कर गोळा करून त्यांनी भरायची जबाबदारी काही व्यापाऱ्यांवर टाकलेली, विशेषतः जे ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहेत जसं अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वगैरे, यांना जे व्यापारी त्यांच्या थ्रू मालाची खरेदी विक्री करतात, या व्यापाऱ्यांचा कर गोळा करून भरण्याची जबाबदारी टॅक्स कलेक्शन ॲट सोर्स अशा पद्धतीने या व्यापाऱ्यांवर टाकलेली आहे. जे गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, विशेषतः सरकारी आस्थापनांचे, यांना TDS टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स गव्हर्नमेंटनी करूनच पैसे द्यायचे आणि तो कर राज्य सरकार किंवा केंद्र सरकारला GSTच्या स्वरूपात भरायचा. अशा पद्धतीने हे TDS आणि TCS ही कल्पना आहे. नंतर रिव्हर्स चार्ज नावाची एक कल्पना या कायद्यामध्ये राबवण्यात येते. म्हणजे जर अनोंदित व्यावसायिक व्यापारी किंवा सेवा पुरवठादारांनी नोंदित पुरवठादाराला जर एखादी सेवा किंवा वस्तू पुरवली असेल किंवा दोन्ही पुरवलं असेल, तर ज्यांनी ती सेवा घेतली, जनरली ज्यांनी सेवा दिली त्यांनी कर भरायची कायद्यामध्ये तरतूद आहे. परंतु इथं ज्यांनी सेवा घेतली त्यांनी कर भरण्याची तरतूद आहे. याला रिव्हर्स चार्ज असं मेकॅनिझम असं म्हटलं जातं. जनरली अनोंदित व्यापाऱ्याकडून कर गोळा करायला सरकारला अडचणीच असतं. त्यामुळे जे नोंदित व्यापारी जे सेवा घेतात किंवा पुरवठा घेतात वस्तूंचा, त्यांच्यावर हे दायित्व सरकारने कायद्यानुसार टाकलेलं आहे. त्याचबरोबर हे जे इनपुट टॅक्स क्रेडिट किंवा व्यापाऱ्याने जे काही पैसे भरलेले असेल त्याचे ॲडजस्टमेंट वगैरे, हे सगळं इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीनं मेंटेन केलं जातं. GSTNच्या वेबसाईटवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कर देयता खातेवही, म्हणजे इलेक्ट्रॉनिक टॅक्स लायबिलिटी लेजर मेंटेन केलं जातं. इलेक्ट्रॉनिक कर जमा खातेवही, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, म्हणजे त्याला इनपुट टॅक्स त्याच्या खात्यामध्ये किती जमा आहे, त्याने किती वापरला
जीएसटीला वापरला, आयजीएसटीला वापरून किती शिल्लक राहिला किंवा सीजीएसटीला वापरून किती शिल्लक राहिला याचा हिशोब इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमध्ये ठेवलं जातं. इलेक्ट्रॉनिक टॅक्स लायबिलिटी लेजरमध्ये व्यापाऱ्याची टॅक्स लायबिलिटी मेंटेन केली जाते. आणि जर काही कॅश व्यापाऱ्यांना भरावं लागते, कारण वस्तूच्या खरेदी आणि विक्री मध्ये जो प्रॉफिट जो असतो त्याचा व्हॅल्यू ॲडिशनवर त्याला टॅक्स भरावा लागतो, त्यामुळं त्याला खिशातूनही काही कर भरावा लागतो. तर त्यासाठी असे जे रोखीनं जो कर भरणा केलेला आहे त्याच्यासाठी इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर हे सगळे वेगवेगळ्या ॲक्टसाठी वेगवेगळं वेबसाईटवर जीएसटी यांच्या मेंटेन केलं जातं आणि ते व्यापाऱ्याला बघता येतं. त्याच्यातून तो इनपुट टॅक्स जे त्याला अवेलेबल आहे त्याचं क्रेडिट, आउटपुट टॅक्स लायबिलिटी त्याची भरताना त्याचा तो उपयोग करू शकतो. आणि ते संपून जर त्याला काही राहिलं तर मग कॅशने त्याला पैसे भरावे लागतात. याचा सगळा हिशोब आहे जीएसटीच्या वेबसाईटवर कर देयता खातेवही, इलेक्ट्रॉनिक कर जमा खातेवही आणि पैसे जमा खातेवही याच्यामध्ये याचा हिशोब ठेवला जातो. आता महत्वाचं हे जे आपण बघितलं की याच्यात घटनेमध्ये भरपूर महत्वाचे बदल करण्यात आले ही कर प्रणाली लागू करण्यासाठी. तर हे बदल जे करण्यात आलेले ते आपण थोडक्यात आता बघूया. त्यामध्ये घटनेच्या 11व्या भागामध्ये 11th पार्टमध्ये रिलेशन बिटवीन युनियन अँड स्टेट्स असं ह्या 11व्या भागाचं नाव आहे, म्हणजे राज्य व केंद्र सरकारमधले संबंध. पहिला चॅप्टर त्याचा आहे लेजिस्लेटिव्ह रिलेशन्स. याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ लेजिस्लेटिव्ह पॉवर्स, याचं विभागणी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये लेजिस्लेटिव्ह पॉवर, कुठल्या गोष्टीवर कायदे करायचे अधिकार कुणाला आहेत हे ठरवण्यात आलेलं आहे. त्याचं महत्त्वाचं आर्टिकल 246 आहे, ते इथं दिलेलं आहे. तर हे 246 आर्टिकलमध्ये असं म्हटलेलं आहे की नॉटविथस्टँडिंग एनिथिंग इन क्लॉजेस 2 and 3 पार्लमेंट हॅज एक्सक्लुझिव्ह पॉवर. पार्लमेंटला एकट्याला युनियन पार्लमेंटला अधिकार आहे टू मेक लॉज, कायदे करायचे कशाच्या संदर्भात, विथ रिस्पेक्ट टू एनी ऑफ द मॅटर्स इन्युमरेटेड इन लिस्ट 1. म्हणजे 7th शेड्यूलमध्ये जी लिस्ट 1 आहे, युनियन लिस्ट किंवा त्याला केंद्र सूची आपण मराठीत म्हणतो, या लिस्टच्या बाबतीत कायदे करायचे संपूर्ण अधिकार हे केंद्र सरकारला आहेत. नंतर जी कंकरंट लिस्ट आहे त्या कंकरंट लिस्टमध्ये जे बाबी दिलेल्या आहेत, विषय दिलेले आहेत, त्याच्यावर कायदे करायचे अधिकार केंद्र सरकारला तसंच राज्य सरकारांनाही आहेत. त्याची प्रोव्हिजन अशी आहे, नॉटविथस्टँडिंग एनिथिंग इन क्लॉज 3 पार्लमेंट अँड सब्जेक्ट टू क्लॉज 1 द लेजिस्लेचर ऑफ स्टेट्स. म्हणजे एक क्लॉजमध्ये जे सांगितलंय की युनियन लिस्टमध्ये जे विषय आहेत त्याच्यावर कायदे करायचा अधिकार केंद्र सरकारला आहे. ते सोडून कंकरंट लिस्टमध्ये जे विषय असतील त्याला राज्य सरकारही त्याच्यावर कायदे करू शकतात. हॅव पॉवर टू मेक लॉज विथ रिस्पेक्ट टू एनी ऑफ द मॅटर्स इन्युमरेटेड इन लिस्ट 3. म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही कंकरंट लिस्टमध्ये जे विषय आहेत त्याच्यावर कायदे करू शकतात. 7th शेड्यूलमध्ये लिस्ट 3 त्याला कंकरंट किंवा समवर्ती सूची असं म्हणतो. कंकरंट लिस्ट किंवा समवर्ती सूची याच्यावर दोन्ही सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार वेगवेगळे कायदे करू शकतात. आणि जी स्टेट लिस्ट आहे, युनियन स्टेट लिस्ट किंवा राज्य सूची 2 नंबरची लिस्ट 2, त्याच्यावर एक्सक्लुझिव्ह कायदे करायचा अधिकार हा राज्य सरकारांना आहे, केंद्र सरकारला तो अधिकार नाही. आणखी एक ह्या सेक्शन 246 मध्ये अशी तरतूद आहे की ह्या तिन्ही लिस्टमध्ये काही जरी म्हटलेलं असेल तर एखादा भाग जर हा एखाद्या राज्याचा भाग नसेल, जसं की युनियन टेरिटरी आहे किंवा नवीन एखादं कुठलं ऑक्युपे देश किंवा काबीज केला, तर इथं मात्र कुठल्याही युनियन लिस्ट असो, कंकरंट लिस्ट असो किंवा स्टेट लिस्ट असो याच्यावर कायदे करायचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे. पार्लमेंट हॅज पॉवर टू मेक लॉज विथ रिस्पेक्ट टू एनी मॅटर फॉर एनी पार्ट ऑफ द टेरिटरी ऑफ इंडिया नॉट इन्क्लुडेड इन अ स्टेट. राज्यामध्ये ज्या भागाचा समावेश होत नाही अशा भागासाठी कुठल्याही विषयावर कायदे करायचा अधिकार हा केंद्र सरकारला देण्यात आलेला आहे. म्हणजे तो विषय राज्य सूचित जरी असला तरी त्याच्यावर
जर ते एखादा भाग जर राज्याचा भाग नसेल तर त्याच्यावर कायदे करायचा अधिकार केंद्र सरकारला, असं आर्टिकल 246 मध्ये म्हटलेलं आहे. हे जुनंच आर्टिकल आहे. त्याच्यानंतर 246A नावाचं नवीन आर्टिकल 101 या घटना दुरुस्ती कायद्यान्वये घटनेमध्ये अंतर्भूत करण्यात आलेलं आहे. 16/9/2016 पासून याला इफेक्ट दिलेला आहे. तर हे कलम काय आहे 246A? 1. Notwithstanding anything contained in Article 246 and 254, Parliament and subject to clause 2, the legislature of every state have power to make laws with respect to goods and services tax imposed by the Union or by such state. म्हणजे 246 कलम आर्टिकल मध्ये काही जरी सांगितलेलं असेल किंवा 254 मध्ये काही जरी म्हटलेलं असेल तरी कलम 2च्या अधीन राहून उपकलम म्हणजे क्लॉज 2च्या अधीन राहून, तो क्लॉज 2 काय ते आपण बघूया. राज्य सरकाराला आणि केंद्र सरकाराला गुड्स अँड सर्व्हिसेसवर टॅक्स लावण्याचा अधिकार आहे. हा खूप महत्वाचा बदल या घटना दुरुस्तीने केलेला आहे. क्लॉज 2 मध्ये आंतरराज्य ट्रेड जो आहे त्याच्यावर टॅक्स लावायचा अधिकार एक्सक्लुझिव्हली केंद्राकडे आहे. राज्यांतर्गत विक्रीवर टॅक्स लावायचा किंवा पुरवठ्यावर किंवा दोन्हीवर टॅक्स लावायचा अधिकार हा केंद्र सरकार तसंच राज्य सरकाराला 246 कॅपिटल ए च्या सबसेक्शन 1 नुसार आहे. सबसेक्शन 2 मध्ये इंटरस्टेट ट्रेड, राज्यांच्या मध्ये होणारी जी विक्री आहे त्याच्यावर टॅक्स लावायचा अधिकार केंद्र सरकारने स्वतःकडे ठेवलेला आहे. आता हा कायदा कधीपासून लागू होईल तर त्याचं एक्सप्लेनेशन दिलं. द प्रोव्हिजन्स ऑफ धिस आर्टिकल शाल इन रिस्पेक्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स रेफर्ड टू इन क्लॉज 5 ऑफ आर्टिकल 279A. आर्टिकल 279A च्या क्लॉज 5 मध्ये जे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स विषयी उल्लेख आहे त्याच्यावर या 246A च्या प्रोव्हिजन कधी लागू होतील तर त्या रिकमेंडेशन ऑफ with effect from the date recommended by the Goods and Service Tax Council. Goods and Service Tax Council हे जे नेमलेलं आहे कलम 279A नुसार, ते गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स काउन्सिल ज्या तारखेला म्हणेल त्या तारखेपासून केंद्र सरकार ह्या कलमाची अंमलबजावणी वस्तू व सेवा कराची करेल अशा पद्धतीची तरतूद 246A या आर्टिकल मध्ये घटनेच्या करण्यात आलेली आहे. नंतर 269A हे एक नवीन कलम घटनेमध्ये इन्सर्ट केलेलं आहे. त्याचं प्रोव्हिजन्स अशा आहेत. 1. गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ऑन सप्लाईज इन द कोर्स ऑफ इंटरस्टेट ट्रेड अँड कॉमर्स शाल बी लेव्हिड अँड कलेक्टेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आंतरराज्य विक्रीमध्ये विक्रीवर विक्री किंवा वस्तू सेवा किंवा पुरवठा या दोन्ही म्हणजे विक्री वस्तूचा पुरवठा किंवा सेवेचा पुरवठा किंवा दोन्हीवर टॅक्स लावायचा अधिकार हा केंद्र सरकारला असेल व IGST अंतर्गत हा टॅक्स केंद्र सरकारला होतो. अँड यामध्ये असं तरतूद केलेली आहे की सच टॅक्स शॅल बी अपोर्शन्ड बिटवीन द युनियन अँड द स्टेट्स इन द मॅनर ॲज मे बी प्रोव्हाइडेड बाय पार्लमेंट बाय लॉ. IGST मध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदीच्या अनुषंगाने याची विभागणी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये करण्यात येईल अशासाठी हा सेक्शन आहे. आणि ते तरतूद हे रिकमेंडेशन्स बेस्ड ऑन रिकमेंडेशन्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स काउन्सिल. म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स काउन्सिल ही अत्यंत महत्त्वाची अशी संस्था या कायद्याच्या गुड्स अँड सर्व्हिस टॅक्ससाठी परिचालनासाठी घटनात्मक संस्था आहे. एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. फॉर द पर्पज ऑफ धिस क्लॉज सप्लाय ऑफ गुड्स ऑर ऑफ सर्व्हिसेस ऑर बोथ इन द कोर्स ऑफ इम्पोर्ट इन टू द टेरिटरी ऑफ इंडिया. म्हणजे जो माल बाहेरच्या देशातून आपल्या देशामध्ये इम्पोर्ट होतो हा याला डीमिंग प्रोव्हिजन केलेलं आहे. एक्सप्लेनेशन देऊन शाल बी डीम टू बी सप्लाय ऑफ गुड्स ऑर
ऑफ सर्व्हिसेस ऑर बोथ इन द कोर्स ऑफ इंटरस्टेट ट्रेड ऑर कॉमर्स. याला इंटरस्टेट ट्रेड ऑर कॉमर्सचा भाग समजला जाईल. म्हणजे ज्या राज्यात इम्पोर्ट होतो त्या राज्यातला तो सेल समजला जाणार नाही, तो इंटरस्टेट सेलचा भाग समजला जाईल. पुन्हा आणखीन अनुषंगिक तरतुदी केल्यात. हा जो टॅक्स ह्या कायद्यानुसार जमा होतो त्याचा जो भाग राज्यांना मिळतो तो कन्सॉलिडेटेड फंडाचा कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियाचा भाग असणार नाही. तसंच जो भाग केंद्राला जातो तो राज्यांच्या कन्सॉलिडेटेड फंडांचा भाग असणार नाही. आणि याचे जे प्रिन्सिपल्स आहेत त्याची वाटणी कशी करायची हे जीएसटी काउन्सिलच्या रिकमेंडेशनवर कायद्यात तरतुदी करून ठरवण्यात येईल. त्याच्यात बाबतच्या तरतुदी गुड्स अँड सर्व्हिसेस IGST इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ऍक्ट मध्ये करण्यात आलेल्या आहेत. सबसेक्शन 5 मध्ये म्हटले पार्लमेंट मे बाय लॉ फॉर्म्युलेट द प्रिन्सिपल्स फॉर डिटरमाइनिंग द प्लेस ऑफ सप्लाय and when a supply of goods or services or both takes place in the course of interstate trade or commerce. एखादा सप्लाय ऑफ सर्व्हिस किंवा सप्लाय ऑफ गुड्स किंवा बोथ हे इंटरस्टेट सेल आहे की नाही हे ठरवण्याचे प्रिन्सिपल्स पार्लमेंट ठरवेल. आणि प्लेस ऑफ सप्लाय म्हणजे कुठून तो माल सप्लाय झाला याच्याविषयी तरतुदी पार्लमेंट कायद्यानुसार करेल. ह्या तरतुदी IGST मध्ये करण्यात आलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाचा सेक्शन MPSCच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जर म्हणाल तर हा 279A ज्याच्यामध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स काउन्सिलचं रचना दिलेली आहे, त्यांची कार्यकक्षा दिलेली आहे, त्याचं फॉर्मेशन कसं आहे, त्याची मतदान प्रक्रिया कशी राहील, ह्या सगळ्या बाबी इथं दिलेल्या आहेत. सबसेक्शन 1 मध्ये म्हटले तर प्रेसिडेंट शाल विदिन 60 days फ्रॉम द डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन 101st Amendment Act 2016 by order constitute a council to be called the Goods and Services Tax Council. म्हणजे 101वी घटना दुरुस्ती लागू केल्याच्या नंतर 60 दिवसाच्या आत बाय ऑर्डरने राष्ट्रपती या काउन्सिलची स्थापना करतील. कॉन्स्टिट्यूट अ काउन्सिल टू बी कॉल्ड गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स काउन्सिल. वस्तू व सेवा कर परिषद याची संस्थापना राष्ट्रपती आपल्या ऑर्डरने करतील. ती 60 दिवसाच्या आत करायची. हा कायदा 8 सप्टेंबरला पारित झाला. त्याच्यानंतर 8 सप्टेंबर 2016ला त्याच्यानंतर 60 दिवसाच्या आत राष्ट्रपतींनी ह्या काउन्सिलची स्थापना करणं या सेक्शन 279A च्या सबसेक्शन 1 नुसार बंधनकारक आहे. राष्ट्रपतींनी लगेच 12 सप्टेंबरच्या रोजी आदेश काढून ह्या गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स काउन्सिलची स्थापना करून टाकली. आता हे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स काउन्सिल जे आहे ते त्याच्यात कुठले सभासद असतील काय तर त्यांच्या सभासदमध्ये युनियन फायनान्स मिनिस्टर केंद्रीय वित्त मंत्री हे त्याचे चेअरपर्सन किंवा चेअरमन अध्यक्ष राहतील. त्याचबरोबर युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट इन चार्ज ऑफ रेव्हेन्यू ऑर फायनान्स किंवा राजस्व याच्या कार्यभाराचे जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत ते त्याचे सदस्य राहतील. त्याचबरोबर मिनिस्टर इन चार्ज ऑफ फायनान्स ऑर टॅक्सेशन वित्त किंवा टॅक्सेशन कर याचं हे खातं बघणारे वेगवेगळ्या राज्यांचे अर्थमंत्री किंवा ते राज्य ज्याला प्राधिकरण करेल असा कुठलाही मंत्री या प्रत्येक राज्याचा एक असा या काउन्सिलचा सभासद म्हणजे 32 जे राज्य आहेत दिल्ली आणि जम्मू काश्मीर पकडून यांचे 32 प्रतिनिधी, केंद्राचे 2 प्रतिनिधी म्हणजे युनियन फायनान्स मिनिस्टर आणि स्टेट फायनान्स मिनिस्टर स्टेट युनियन फायनान्स मिनिस्टर हे याचे सभासद राहणार आहेत. म्हणजे असे हे 34 लोकांचं मिळून हे सर्व्हिसेस टॅक्स काउन्सिल ही बॉडी राहणार आहे. त्या बैठकीमध्ये त्यांनी आपल्यामधून एकाच व्हाईस चेअरमन म्हणून निवड करायची आहे. चेअरमन बघितलं आपण वित्तमंत्री हे त्याचे पदसिद्ध चेअरमन राहतील. या काउन्सिलचं काम काय राहील तर गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स काउन्सिल शाल मेक रिकमेंडेशन्स. ह्या काउन्सिलनी रिकमेंडेशन्स करायची, शिफारशी करायच्या तर त्या खाली दिलेल्या आहेत. द टॅक्स सेसेस अँड सर्चार्ज लेव्हिड बाय द युनियन, the states and the local bodies which may be subsumed in the goods and service tax
हा जो नव्यानं येऊ घातलेला गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स आहे त्याच्यामध्ये केंद्राचे आणि राज्यांचे कोणते कोणते कर, सेस किंवा टॅक्सेस मर्ज सबस्युम होतील, त्याच्यात विलिनीकरण होतील, याच्याविषयी रिकमेंडेशन केंद्र सरकारला या काउन्सिलनी करायचं. हे सगळ्यात महत्त्वाचं पहिलं रिकमेंडेशन आहे. दुसरं, the goods and services act may be subjected to or exempted from the goods and services tax. गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स मधून कोणत्या वस्तू आणि सेवा वगळायच्या किंवा कोणत्या वस्तू आणि सेवांवर हा कर लावायचा, त्याचा दर काय असावा, कोणत्या वस्तू एक्झम्प्ट असाव्यात, याच्याविषयी रिकमेंडेशन ह्या काउन्सिलनी करायचं, एक्झम्प्ट असाव्यात याच्याविषयी. त्याचबरोबर मॉडेल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स लॉ, प्रिन्सिपल्स ऑफ लेव्ही, अपॉर्शनमेंट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स levied on supplies in the course of interstate trade or commerce under Article 269A and the principles that govern the place of supply. त्याचबरोबर मॉडेल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ऍक्ट्स वेगवेगळे, हे जे 5 कायदे राज्यांचं आणि केंद्राने केलेले 4, याचे मॉडेल नमुना कायदा कसा असावा याचं रिकमेंडेशनही या काउन्सिलनीच केंद्र सरकारांना आणि वेगवेगळ्या राज्य सरकारांना करायचं आहे. त्याचबरोबर IGST मध्ये प्रिन्सिपल गव्हर्निंग प्लेस ऑफ सप्लाय काय असावं याच्याविषयी तरतूद होतो. त्याची विभागणी राज्य आणि केंद्रामध्ये कशी करायची याच्याविषयी तरतुदी या गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स काउन्सिलनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारना करायच्या आहेत. आणि या ज्या शिफारशी आहेत GST काउन्सिलच्या, या शिफारशीच्या व्यतिरिक्त वेगळा काही निर्णय केंद्राला किंवा राज्यांना घेता येत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग या सर्व घटना कलम 279A चा हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. किती रुपयापर्यंतची उलाढाल ही करमुक्त असावी, जी की आपण बघितलं अगोदर की 20 लाखाच्या आणि 10 लाखाच्या स्पेशल स्टेटच्या बाबतीत ही जी तरतूद आहे त्याच्याबद्दल रिकमेंडेशन गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सनी केंद्राला आणि राज्यांना करायचे आहेत. वेगवेगळ्या करांच्या दराविषयी रिकमेंडेशन्स केंद्र आणि राज्य सरकारांना करायचे आहेत. काही स्पेशल रेट्स जे आहेत, काही ठराविक कालावधी जर ॲडिशनल रेव्हेन्यू गव्हर्नमेंटला लागत असेल, एनी स्पेशल रेट or rates for a specified period to raise additional resources during the natural calamity or disaster. एखादं नैसर्गिक संकट आलं किंवा आपत्ती जर आली तर अशा काळामध्ये काही स्पेशल कर कोणते लावायचे, त्याचे दर काय असावेत, ह्याच्या बाबतीतही रिकमेंडेशन या काउन्सिलने केंद्र सरकारला करायचं आहे आणि राज्य सरकारांना करायचं आहे. त्याचबरोबर जे स्पेशल स्टेट्स आहेत आपण बघितलं की नॉर्थ ईस्ट स्टेट्स, अरुणाचल, आसाम, त्याचबरोबर जम्मू काश्मीर, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा आणि हिमाचल आणि उत्तराखंड हे जे राज्य आहेत याच्यामध्ये जम्मू काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंड ही नॉर्थ ईस्टर्न स्टेट नाही आहेत. बाकी अरुणाचल, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा हे नॉर्थ ईस्टर्न स्टेट यांना स्पेशल स्टेट ठरवलेलं आहे. त्याच्यासाठी रिकमेंडेशन आपण बघितलं की 10 लाखाच्या टर्नओव्हर असेल तर तिथं रजिस्ट्रेशन घेणारी टॅक्स भरणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे कुठल्याही या गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सच्या बाबतीत काही जरी मॅटर असेल तर त्या बाबतीत हे काउन्सिल केंद्र आणि राज्य सरकारांना रिकमेंडेशन करायचे पॉवर्स त्यांना आहेत, ते त्यांनी केलं पाहिजे. त्याचबरोबर महत्त्वाचं या काउन्सिलकडं एक बाब दिलेली ती असे की सध्या आपण बघितलं की पेट्रोलियम पदार्थ जे आहेत, पेट्रोलियम क्रूड, हायस्पीड डिझेल, मोटर स्पिरिट आणि नॅचरल गॅस याच्यावर सध्या जे पूर्वीचे विक्री कर कायदे किंवा व्हॅल्यू ॲडेड टॅक्स व्हॅट होतं त्याच्यानुसार कर लादला जातो. त्याचबरोबर केंद्राचे एक्साईज ड्युटी त्याच्यावर आहे. तर हे वस्तू व सेवा कर कायद्याच्या कक्षेमध्ये या वस्तूंना कधी आणायचं याच्यावरचा निर्णय सुद्धा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स काउन्सिलच्या शिफारशी
केंद्राला किंवा राज्यांना केल्यानंतरच घेण्यात येईल. सध्या तूर्त ह्या वस्तू जुन्या कायद्याअंतर्गत कव्हर होतात. आता या शिफारशी करताना गायडिंग प्रिन्सिपल काय आहे? व्हाईल डिस्चार्जिंग द फंक्शन्स कन्फर्ड बाय धिस आर्टिकल, द गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स काउन्सिल शॅल बी गायडेड बाय द नीड ऑफ अ हार्मोनाइज स्ट्रक्चर ऑफ गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सचं हार्मोनाइज्ड सुसंगत असं स्ट्रक्चर राहील याच्यावर लक्ष देऊनच ह्या शिफारशी करायच्या आहेत. आणि त्याचबरोबर त्याच्यामुळे विकास झाला पाहिजे. नॅशनल मार्केट, एक मार्केट आपण बघितलं, एक कर एक देश एक कर एक मार्केट, अशा पद्धतीचं याचं घोषवाक्य आहे या कायद्याचं. तर हे याची पूर्तता करण्याच्या दृष्टीनं या रिकमेंडेशन असल्या पाहिजेत. डेव्हलपमेंटच्या उद्देशानं या रिकमेंडेशन या काउन्सिलनी केंद्र आणि राज्य सरकारांना करायच्या आहेत. याची काही मीटिंगची कार्यपद्धती दिलेली आहे की गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सचा कोरम, जर आता ह्या आपण बघितलं की 34 सदस्य आहेत, किमान 17 सदस्य या बैठकीला हजर असल्याशिवाय त्या बैठकीतले कुठलाही निर्णय त्या बैठकीत घेतला जाणार नाही. म्हणजे 50% मेंबर, 1/2 मेंबर्स जर या बैठकीला या काउन्सिलच्या हजर असतील तरच त्या बैठकीमध्ये झालेले निर्णय याची अंमलबजावणी होऊ शकते. त्या शिफारशी बंधनकारक आहेत, तरच हे काउन्सिल शिफारशी करू शकतं केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला. आपली कार्यपद्धती काय कशी असावी हे ठरवण्याचा त्या काउन्सिललाच अधिकार दिलेला आहे. आता याच्यावर डिसिजन घेण्याची प्रक्रिया कशी असेल? एव्हरी डिसिजन ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स काउन्सिल शॅल बी टेकन एट द मीटिंग बाय मेजॉरिटी ऑफ नॉट लेस दॅन 3/4. 3/4 बहुमतानं जो निर्णय होईल त्याची शिफारस हे काउन्सिल केंद्र आणि राज्य सरकारांना करू शकतं. आता हे 3/4 वोटिंग जे आहे ते वेटेड व्होट्सच्या माध्यमातून पाहिजे. ते कसं आहे ते खाली दिलेलं आहे, ते आपण बघू. म्हणजे भारित मतदानाच्या पद्धतीने आहे. आता हे 3/4 जे मतदान आहे ते काय मेंबर्स प्रेझेंट अँड व्होटिंग, जे मेंबर्स प्रेझेंट आहेत आणि व्होट करतात त्याच्यात 3/4 मत जर असतील तरच तो निर्णय किंवा ते रिकमेंडेशन किंवा ती शिफारस हे काउन्सिल केंद्र किंवा राज्य सरकारांना करू शकतं. आता 3/4 म्हणजे 75%. म्हणजे कोरमची आवश्यकता 50% कोरम पाहिजे आणि 3/4 बहुमत व्होट, म्हणजे प्रेझेंट अँड व्होटिंग जे कॅन्डिडेट्स तिथले जे सभासद आहेत त्यांचं 3/4 बहुमत एका बाजूला पाहिजे. म्हणजे 1/4 पेक्षा कमी लोक ज्या एका बाजूला असेल तर त्यांचं म्हणणं निग्लेक्ट करण्यात येईल. अदरवाईज 3/4 मतदान एका बाजूला असल्याशिवाय, त्या निर्णयाच्या बाजूने असल्याशिवाय असा कुठलाही निर्णय इम्प्लिमेंट करण्यासाठी याची शिफारस या काउन्सिलला केंद्राला किंवा राज्य सरकारांना करता येत नाही. आता हे वेटेड व्होट किंवा जे आहे ते कसं आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंटला 1/3 मतदानाचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे जर सेंट्रल गव्हर्नमेंटचे दोन्ही मंत्री अवेलेबल असतील, केंद्र युनियन फायनान्स मिनिस्टर आणि युनियन स्टेट मिनिस्टर ऑफ फायनान्स, तर हे दोघांचे मिळून 1/3 मत राहील. म्हणजे 1/6 त्यांना मतदानाचा अधिकार राहील. आणि बाकीचे जे 2/3 मतं आहेत ते वेगवेगळ्या राज्य सरकारांच्या मध्ये विभागून राहतील. म्हणजे 32 जे राज्य सरकार आहेत, जम्मू आणि काश्मीर आणि दिल्ली हे धरून, या 32 राज्य सरकारांचे जे मतदान असेल ते 2/3 असेल आणि केंद्राचं 2 मंत्र्यांचं मिळून 1/3 मतदान असेल. असं 100% मतदान राहील. म्हणजे 66.66 मतदान हे राज्यांना आहे मताचा वाटा, वेट त्यांच्या मताचं वजन, आणि केंद्राचं 33.33% केंद्राला राहील. आता गंमत अशी आहे की निर्णय घ्यायला मात्र 3/4 मतदान लागतं, म्हणजे 75% लागतं. म्हणजे एक सगळे राज्य एकीकडे झाले आणि केंद्र सरकार जर त्यांच्या बाजूने नसेल तर त्यांचं मतदान होतं 66.66%. म्हणजे तो कुठल्याही शिफारस सगळे राज्य एकत्र येऊन केंद्र सरकारला करू शकत नाही. किंवा केंद्र सरकार एकटंच एका बाजूला असेल तर त्यांचं
मतदान हे फक्त 33.33% होतं. त्याच्यामुळे केंद्र सरकारही कुठलीही एकटी शिफारस करू शकत नाही. म्हणजे केंद्र सरकार असल्याशिवाय कुठलीही शिफारस म्हणजे केंद्र सरकार ज्या बाजूला असेल किंवा ज्या शिफारसीच्या बाजूला असेल ती शिफारस पुढं हे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स काउन्सिल करू शकतं. हा याचा महत्त्वाचा भाग आहे. नुसतं केंद्र सरकार असूनही चालत नाही, तर काही राज्य केंद्र सरकारच्या बाजूने असावी लागतील. असं हे ज्ञानबाची मेघ ज्याला आपण म्हणू या काउन्सिलमध्ये आहे. म्हणजे निर्णय हा 3/4 म्हणजे 75% मतांनी होतो आणि मतदान मात्र 1/3 गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटला, युनियन गव्हर्नमेंटला आणि 2/3 स्टेट गव्हर्नमेंटला आहे. म्हणजे एकटे कोणी काहीही निर्णय घेऊ शकत नाही. सगळ्यांना बरोबर जाऊन निर्णय घेतला तरच या काउन्सिलचा कुठलाही निर्णय होऊ शकतो आणि तो निर्णय ची शिफारस त्याला केंद्राला किंवा राज्यांना करायचा अधिकार आहे, अन्यथा नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर या तरतुदीतला आहे. आता काही डेफिनेशन्स मध्ये आपण बघूया. घटनेच्या कलम 366 मध्ये काही डेफिनेशन्स दिलेले आहेत, व्याख्या दिलेल्या आहेत. कुठल्याही व्याख्येमध्ये तरतूद असे अनलेस द कॉन्टेक्स्ट अदरवाईज रिक्वायर्स, म्हणजे संदर्भ जर वेगळा, संदर्भाधीन गोष्टीला वेगळं काही अपेक्षित नसेल तर खालील शब्दांचा किंवा फ्रेजेसचा अर्थ अशा पद्धतीने घ्यावा असं हे सांगितलेलं आहे. द फॉलोइंग एक्सप्रेशन्स हॅव द मीनिंग्स hereby respectively assigned to them, that is to say, goods include, goods मध्ये कशाचा समावेश येतो? ऑल मटेरियल्स, कमोडिटीज अँड आर्टिकल्स. इन्क्लुड्स हा शब्द वापरलेला आहे इथे. इन्क्लुड्स म्हणजे गुड्स तर आहेतच, त्याच्या व्यतिरिक्त मटेरियल, कमोडिटी आणि आर्टिकलचाही समावेश माल या संज्ञेमध्ये होतो. क्लॉज 12A मध्ये म्हटलेले गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स कशाला म्हणायचं? तर गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स मीन्स एनी टॅक्स ऑन सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ एक्सेप्ट टॅक्सेस ऑन द सप्लाय ऑफ अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन. ह्युमन कन्झम्पशनसाठी, मानवाला पिण्यासाठी जी अल्कोहोलिक लिकर आहे ती सोडून इतर सगळ्या वस्तू व सेवाचा पुरवठा हा गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सच्या अंतर्गत येतो. म्हणजेच लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन हे जे आहे हे या गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सच्या कक्षेत येत नाही. ह्युमन कन्झम्पशनसाठी जी लिकर आहे याच्यावर राज्य सरकारांना मोठ्या प्रमाणावर टॅक्स मिळतो आणि स्टेट एक्साइज ड्युटी त्याच्यावर राज्य सरकार लावतात. अगदी काही राज्यांना 33% पर्यंत कर त्यांच्या बजेटच्या दारूतून मिळत राहतो, पिण्यायोग्य दारूतून, लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन. त्याच्यामुळं ही दारू ही गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स मध्ये इन्क्लूड करण्यात सगळ्या राज्य सरकारांचा विरोध होता, म्हणून ती घेतलेली नाही. सर्व्हिसे ही महत्वाची आणखीन डेफिनेशन आहे. त्यामध्ये काय म्हटलंय? सर्व्हिसेस कशाला म्हणायचं याची व्याख्या दिलेली आहे. क्लॉज सर्व्हिस 26A कॅपिटल ए. सर्व्हिसेस मीन्स एनिथिंग अदर दॅन गुड्स. जे वस्तू मालात येत नाहीत, म्हणजे 12 आपण बघितलं, एक गुड्स इन्क्लुड्स ऑल मटेरियल्स, त्याच्या व्यतिरिक्त जे काय असेल ते सगळं सर्व्हिसेस मध्ये येतं. क्लॉज 26B मध्ये काय म्हटलेलं आहे? स्टेट विथ रेफरन्स टू आर्टिकल 246A, 268, 269, 269A and Article 279A includes a union territory with legislature. म्हणजे दिल्ली आणि जम्मू काश्मीरचा राज्य या संज्ञेमध्ये या 246A, 268, 269, 269A आणि 279A या कलमासाठी राज्य या संज्ञेमध्ये त्यांचाही युनियन टेरिटरीचा सुद्धा जिथं लेजिस्लेचर आहे, विधानमंडळ आहे, त्या युनियन टेरिटरीचा समावेश होतो. यामध्ये दिल्ली आणि काश्मीरचा, जम्मू काश्मीरचा समावेश आहे. आता युनियन लिस्ट मध्ये काही बदल करण्यात आलेले. युनियन लिस्ट मध्ये एंट्री 84 जी होती ती पूर्वीची ती डिलीट करण्यात आली. ती एंट्री अशी होती, ड्युटीज ऑफ एक्साइज शॅल बी लेव्हिड ऑन टोबॅको अँड अदर गुड्स मॅन्युफॅक्चर्ड ऑर प्रोड्युस्ड इन इंडिया एक्सेप्ट अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन, ओपियम, इंडियन हेम्प अँड नार्कोटिक्स. आता 246A मध्ये आपण बघितलं की एक्साइज ड्युटी हा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सचा भाग झालेला आहे, त्यामुळे ही एंट्री डिलीट करण्यात आलेली आहे आणि नवीन
ड्युटीज ऑफ एक्साइज ऑन फॉलोइंग गुड्स मॅन्युफॅक्चर और प्रोड्यूस्ड इन इंडिया नेमली पेट्रोलियम क्रूड, जे अद्याप जीएसटी मध्ये नाही, हाय स्पीड डिझेल, मोटर स्पिरिट कॉमनली नोन एज पेट्रोल अँड नॅचरल गॅस, याच्यावर एक्साइज ड्युटी लावायचे अधिकार केंद्राने फक्त स्वतःकडे ठेवलेले आहेत. बाकी सर्व अधिकार त्यांनी या गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सच्या कायद्यासाठी ह्या एंट्रीमधून काढून टाकलेले आहे. पेट्रोलियम प्रॉडक्टमध्ये एव्हिएशन टर्बाइन फ्युएल आहे आणि टोबॅको अँड टोबॅको प्रोडक्ट्सवर कर लावायचे अधिकार फक्त केंद्र सरकारने स्वतःकडे ठेवलेले आहेत. आता 92 एंट्री होती टॅक्सेस ऑन द सेल और परचेस ऑफ न्यूजपेपर अँड ऑन ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश देअर इन, ही एंट्री युनियन लिस्ट मधली डिलीट करण्यात आलेली आहे ॲज पर अमेंडमेंट ॲक्ट 101. नवीन 92A एंट्री ऍड केलेली आहे. त्याच्यामध्ये टॅक्सेस ऑन द सेल और परचेस ऑफ गुड्स अदर दॅन न्यूजपेपर वेअर सच सेल और परचेस टेक्स प्लेस इन द कोर्स ऑफ इंटरस्टेट ट्रेड और कॉमर्स, म्हणजे दोन राज्यांच्या अंतर्गत एकामेकामध्ये जो व्यवहार होईल त्याच्यावर टॅक्स लावायचा अधिकार न्यूजपेपर सोडून. टॅक्सेस ऑन द सेल और परचेस ऑफ गुड्स अदर दॅन न्यूजपेपर वेअर सच सेल और परचेस टेक्स प्लेस इन द कोर्स ऑफ इंटरस्टेट ट्रेड और कॉमर्स, आंतरराज्यीय विक्रीवर वस्तूच्या खरेदीवर किंवा विक्रीवर कर लावायचा टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंटने स्वतःकडे ठेवलेला आहे. नंतर 92B आहे टॅक्सेस ऑन द कन्साइनमेंट ऑफ गुड्स वेदर द कन्साइनमेंट इज टू बी पर्सन मेकिंग इट और टू एनी अदर पर्सन वेअर सच कन्साइनमेंट टेक्स प्लेस इन द कोर्स ऑफ इंटरस्टेट ट्रेड और कॉमर्स, म्हणजे आंतरराज्यीय दोन राज्यांच्या मधला जो व्यापार आहे, खरेदी विक्री असो वस्तूची किंवा कन्साइनमेंट, ज्याला आपण स्वतःला त्याला माल पाठवा, म्हणजे समजा महिंद्रा अँड महिंद्रा मुंबई आहे, तो पंजाबमध्ये महिंद्रा अँड महिंद्राला म्हणजे स्वतःलाच माल पाठवतो, तर याला कन्साइनमेंट ऑफ गुड्स असं म्हटलं जातं. किंवा त्यांचा जर एखादा प्राधिकृत एजंट तिथे असेल, त्याला जर माल पाठवला असेल, जो एजंट यांच्या डायरेक्शन प्रमाणे काम करतो, तर ती विक्री होत नाही, त्याला कन्साइनमेंट म्हणायचं. अशा आंतरराज्यीय कन्साइनमेंटवर टॅक्स लावायचा अधिकार केंद्राने स्वतःकडे ठेवलेला आहे. 92C मध्ये टॅक्सेस ऑन सर्व्हिसेस हा जो भाग होता तो 101 अमेंडमेंटनुसार घटनेच्या 101 घटना दुरुस्ती कायद्यानुसार डिलीट करण्यात आलेला आहे. आता लिस्ट 2 जी स्टेट लिस्ट आहे राज्य सूची, त्याच्यामध्ये काय बदल केले तर त्याच्यामध्ये सेक्शन क्लॉज 52 मध्ये टॅक्सेस ऑन एंट्री ऑफ गुड्स इनटू लोकल एरियाज ऑफ फॉर कन्झम्पशन यूज ऑर सेल देअर इन, म्हणजे एंट्री एखाद्या वस्तूची एंट्री लोकल एरियामध्ये जर झाली, ती कशासाठी, कन्झम्पशन म्हणजे तिचा उपभोग, वापर किंवा विक्रीसाठी जर ती वस्तू एखाद्या लोकल एरियामध्ये राज्याच्या जर आली, तर त्याच्यावर टॅक्स लावायचा अधिकार केंद्र सरकार राज्य सरकारांना होता. हा अधिकार या एंट्रीने काढून टाकला, कारण हा टॅक्स आता जीएसटी मध्ये मर्ज केलेला आहे, सबस्टिट्यूट झालेला आहे. एंट्री 52 नव्या ओमिट केलेली आहे. नंतर जी 54 एंट्री होते, ज्यामध्ये राज्यांना वस्तूवर कर लावायचा अधिकार होता, खरेदी विक्रीवर वस्तूंच्या. टॅक्सेस ऑन द सेल और परचेस ऑफ गुड्स 54 एंट्रीमध्ये अदर दॅन न्यूजपेपर सोडून इतर वस्तूंच्यावर जो कर लावायचा अधिकार राज्य सरकारांना होता, तो अधिकार 54 एंट्री डिलीट करून काढून टाकला, कारण आता गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्ससाठी नवीन प्रोव्हिजन केलेली आहे. आता जो पूर्वीची जी 54 एंट्री होती ती काढून टाकून नवीन एंट्री सबस्टिट्यूट केली. ती काय आहे तर टॅक्सेस ऑन द सेल और परचेस ऑफ पेट्रोलियम क्रूड, हाय स्पीड डिझेल, मोटर स्पिरिट, नॅचरल गॅस आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल आणि अल्कोहोलिक लिकर याच्यावर टॅक्स लावायचा. अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन याच्यावरच टॅक्स लावायचा अधिकार राज्य सरकारांना फक्त दिलेला आहे. टॅक्सेस ऑन सेल ऑफ पेट्रोलियम प्रोडक्ट सच एज पेट्रोलियम क्रूड, हाय स्पीड डिझेल ज्याला आपण डिझेल म्हणतो, मोटर स्पिरिट म्हणजे ज्याला आपण पेट्रोल म्हणतो ते, नॅचरल गॅस आणि ATF एव्हिएशन टर्बाइन फ्युएल आणि अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन याच्यावर टॅक्स लावायचे अधिकार राज्यांना ठेवलेले आहेत. तर बाकीच्या सर्व गुड्स अँड सर्व्हिसेसवर टॅक्स लावायचे अधिकार वेगळे केंद्र आणि राज्य सरकारांना देण्यात आलेले आहेत.
परंतु इंटरस्टेट जर व्यापाराचा होत असेल तर या व्यापारावर टॅक्स लावायचे अधिकार हे केंद्र सरकारला आहे. त्याच्यातून मिळालेला टॅक्स हा राज्यांना मिळतो, परंतु कायदा मात्र केंद्र सरकारचा आहे. आंतरराज्यीय जर वस्तूचा व्यापार झाला, कुठल्या वस्तू? पेट्रोलियम क्रूड, हायस्पीड डिझेल, पेट्रोल, गॅस आणि एव्हिएशन टर्बाईन फ्युएल आणि अल्कोहोलिक लिकर. एंट्री 55 होती ती ओमिट केलेली आहे. ती काय होती? टॅक्सेस ऑन ॲडव्हर्टाइजमेंट अदर दॅन ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश्ड इन न्यूजपेपर अँड ॲडव्हर्टाइजमेंट्स ब्रॉडकास्ट बाय रेडिओ ऑर टेलिव्हिजन. ॲडव्हर्टाइजमेंट न्यूजपेपरमधले ॲडव्हर्टाइजमेंट आणि ॲडव्हर्टाइजमेंट्स ब्रॉडकास्ट बाय रेडिओ आणि टेलिव्हिजन या सोडून ज्या जाहिरातीवर कर लावायचा राज्यांचा अधिकार होता तोही यांनी काढून टाकला, कारण जीएसटी मध्ये हे गोष्ट अंतर्भूत करण्यात आली. फॉर एंट्री 62 द फॉलोइंग एंट्री शाल बी सबस्टिट्यूटेड. 62 जी एंट्री स्टेट लिस्टची होती त्यासाठी नवीन एंट्री आणलेली आहे. टॅक्सेस ऑन एंटरटेनमेंट्स अँड अम्युजमेंट्स टू द एक्सटेंट लेव्हिड अँड कलेक्टेड बाय पंचायत ऑर अ म्युन्सिपालिटी ऑर अ रिजनल काउन्सिल ऑर अ डिस्ट्रिक्ट काउन्सिल. 62 नवीन एंट्री आणली. टॅक्सेस ऑन एंटरटेनमेंट अँड अम्युजमेंट्स to the extent levied and collected by a panchayat or a municipality or a regional council or a district council. हे रिजनल काउन्सिल आणि डिस्ट्रिक्ट काउन्सिल हे नॉर्थ ईस्ट स्टेट्समध्ये आहेत आणि पंचायतींना आणि म्युन्सिपालिटीजना हा एंटरटेनमेंट किंवा अम्युजमेंटवर कर लावण्याचा अधिकार ठेवलेला आहे. आता हा जो 101वी घटनादुरुस्ती होती, घटनादुरुस्ती कायदा, त्याच्यातलं 20वा कलम फार महत्वाचं होतं. या 20व्या कलमानुसार राष्ट्रपतींना काही विशेष अधिकार देण्यात आलेले होते. ते काय आहेत हे बघणं खूप महत्वाचं आहे, कारण 180 दिवसामध्ये हा घटनादुरुस्ती पास झाल्यानंतर गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स कायद्याची अंमलबजावणी करण्याची तरतूद या कायद्यातच करण्यात आलेली होती. परंतु इन केस ही जर अंमलबजावणी झाली नसती तर त्याला इमर्जन्सी प्रोव्हिजन्स अशी जर काही आपत्ती आली असते कोरोनासारखी त्या काळात आणि हे याची इम्प्लिमेंटेशन करणं शक्य झालं नसतं तर राष्ट्रपतींना या कायद्याने काही अधिकार दिलेले होते. ते हे कलम 20 101वी घटनादुरुस्ती कायद्याचं कलम 20 आता आपण बघत आहोत. ते असं आहे, इफ एनी डिफिकल्टी अरायजेस इन गिव्हिंग इफेक्ट टू द प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन्स ॲज अमेंडेड बाय धिस ॲक्ट. या सुधारणा कायद्यान्वये घटनेच्या 101व्या सुधारणा कायद्याला उपयोगात आणण्यामध्ये अंमलबजावणी करण्यामध्ये जर काही अडचण निर्माण झाली तर including any difficulty in relation to the transition from the provisions of the constitution as they stood immediately before the date of assent of the president to this act. म्हणजे ट्रान्झिशन जो पिरियड आहे, म्हणजे जुन्या कायद्याकडून नवीन कायद्याकडे किंवा नवीन कर प्रणालीकडे येताना जर काही अडचणी निर्माण झाल्या तर राष्ट्रपती काय करू शकत होते? तर प्रेसिडेंट मे बाय ऑर्डर काढून प्रेसिडेंटला अधिकार दिलेले मेक सच प्रोव्हिजन्स इन्क्लुडिंग एनी अडॉप्टेशन ऑर मॉडिफिकेशन ऑफ द प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ॲज अमेंडेड बाय धिस ॲक्ट ऑर लॉ. हा जो 101वा घटनादुरुस्ती कायद्याने जे काय बदल घटनेत केलेले आहेत ह्या बदलानुसार त्यांची अंमलबजावणी करणं जर काही कारणाने शक्य झालं नाही आणि पूर्वीच्या ज्या तरतुदी आहेत त्या या सगळ्या प्रकारच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं जर काही जर अडथळा जर आला तर राष्ट्रपतींना कुठलेही बदल करायचे घटनेमध्ये अधिकार या सेक्शन 20 नुसार दिलेले आहेत. The President may by order make such provision including any adaptation or modification of any provision of the Constitution as amended by this act or law as appear to the President to be necessary. राष्ट्रपतींना जे आवश्यक वाटेल त्या पद्धतीचे बदल या घटनादुरुस्ती कायद्याने जे केलेले घटनेत ते सगळे बदल लक्षात न घेता किंवा त्याच्यात काही सुधारणा करणं आवश्यक वाटलं किंवा पूर्वीचे जे बदल पूर्वी जे घटना होती त्याचे काही कलम जर पुन्हा रिस्टोर करणं आवश्यक वाटलं तर हे कुठलाही बदल करण्याचे अधिकार जर प्रेसिडेंटला वाटलं आवश्यक आहे तर तशा पद्धतीचे बदल प्रेसिडेंट स्वतःच्या आदेशाने करू शकतात. अशा पद्धतीची ही तरतूद आहे. विच आर नेसेसरी अँड एक्सपिडिएंट फॉर द पर्पज ऑफ रिमूव्हल डिफिकल्टी. म्हणजे या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पुढे अंमलबजावणी करण्याला जर काही अडथळा निर्माण झाला, अडचण निर्माण झाली तर
पूर्वीची पद्धतच चालू ठेवायची किंवा काय बदल करायचे हे सर्व प्रकारचे निर्णय घेण्याचे अधिकार राष्ट्रपतींना दिलेले होते. म्हणजे या कायद्याला राष्ट्रपतींनी मान्यता दिली तेव्हापासून पुढे 3 वर्षापर्यंतच हे अधिकार राष्ट्रपती वापरू शकतात, त्याच्यानंतर नाही होणार नाही. त्यामुळे मित्र थँक्स. हा मोठा व्हिडिओ आपण अगदी खूप वेळ ऐकला त्याबद्दल आपण सर्वांचे मी वाल्मिक गुठे धन्यवाद करतो. धन्यवाद. आपण इथे थांबूया.